पहिली कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कुठली आहे इथं? एक्सलरेटेड मोशन. काय म्हणतो आपण? एक्सलरेटेड मोशन. इट इज अन एक्सलरेटेड मोशन. आणि सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स कुठली आहे इथं? सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स कुठली आहे? इट इज अन पिरियडिक मोशन. काय आहे? पिरियडिक मोशन. ओके. अशा किती प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सर्क्युलर मोशनच्या? दोन. म्हणजे सर्क्युलर मोशन करत असताना तो पार्टिकल जो आहे सर्क्युलर मोशनच्या दरम्यान एक्सलरेटेड मोशन परफॉर्म करतो ॲज वेल ॲज कुठली मोशन परफॉर्म करत आहे तो? पिरियडिक मोशन. आता आपल्याला हा प्रश्न पडत असेल की यामध्ये मग एक्सलरेटेड मोशन काय असते आणि पिरियडिक मोशन काय असते. तर आता आपण सर्वात पहिले हे समजून घेऊ की एक्सलरेटेड मोशन काय असते. ओके. आणि सर्क्युलर मोशनच्या दरम्यान खरंच पार्टिकल हे एक्सलरेटेड मोशन सुद्धा परफॉर्म करतो का हे आपण समजून घेऊ. बट हे समजायसाठी तुम्हाला पहिले एक्सलरेशन माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? एक्सलरेशन. तर मी लक्षात घ्या, मी पहिली कॅरेक्टरिस्टिक्स कुठली शिकवत आहोत? इट इज अन एक्सलरेटेड मोशन. मग एक्सलरेटेड मोशन समजण्यासाठी आपल्याला पहिले काय माहीत पाहिजे? एक्सलरेशन. आणि आपण ऑलरेडी आपल्या लोअर क्लासमध्ये एक्सलरेशन काय असते हे माहीत केलेलं आहे किंवा समजून घेतलेलं आहे. बरोबर आहे. तर मग तरी पण मी इथं थोडंसं 2 मिनिट आपला वेळ जाईल, तर 2 मिनिटात आपण एक्सलरेशन कशाला म्हणतो हे समजून घेऊ. चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट काय असते? एक्सलरेशन. हे आपल्याला माहिती आहे. आता प्रश्न येतो की मग जर पार्टिकलकडे वेलोसिटी चेंज होत असेल तरच तो काय करतो? याचा अर्थ एक्सलरेशन. काय करतो? एक्सलरेशन. मग आपल्याला आता हे माहीत पाहिजे की वेलोसिटी चेंज कशी होते. समजलं? वेलोसिटी कुठल्या क्वांटिटीवर डिपेंड करते. तर आपल्याला हे माहिती आहे, आपलं स्केलर वेक्टर नावाचा एक टॉपिक आपण शिकलो होतो. तर त्या स्केलर वेक्टरमध्ये आपण समजून घेतलं होतं की वेक्टर काय असते. बरोबर आहे. तर मग वेलोसिटी ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी एक अशी क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी एक अशी क्वांटिटी आहे जी कशावर डिपेंड करते? मॅग्नेट्यूडवर. कशावर? मॅग्नेट्यूडवर. हां, मॅग्नेट्यूड सोबत कशावर डिपेंड करते आहे? डायरेक्शन. कशावर? डायरेक्शन. म्हणजे ज्याच्याकडे मॅग्नेट्यूड आहे आणि ज्याच्याकडे काय आहे? डायरेक्शन. याचा अर्थ त्याच्याकडे काय आहे त्या ठिकाणी? सॉरी, ती कुठली क्वांटिटी आहे? याचा अर्थ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी डिपेंड्स ऑन मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज काय म्हणतो आपण? डायरेक्शन. मग जर वेलोसिटी ही जर वेक्टर क्वांटिटी असेल तर मग वेक्टर क्वांटिटी असेल तर याचा अर्थ ती क्वांटिटी कशावर डिपेंड करत असेल? मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शनवर. म्हणजे त्या वेलोसिटीला मॅग्नेट्यूड पण असते, त्या वेलोसिटीला काय असते पाहिजे? डायरेक्शन पण. मग आता आपण हे समजून घेऊ की वेलोसिटीचं मॅग्नेट्यूड आणि वेलोसिटीची डायरेक्शन हे आपण इथं या ठिकाणी एक्सलरेशन मोशनसाठी रिस्पॉन्सिबल राहील. ओके. आताच आपण सांगितलं की एक्सलरेशन म्हणजे काय असते. आपण हे आताच बघितलं की जेव्हा वेलोसिटीमध्ये बदल येतो कशाच्या रिस्पेक्टमध्ये? टाइमच्या. याचा अर्थ ऑब्जेक्टकडे काय आहे त्यामध्ये? एक्सलरेशन. काय आहे? एक्सलरेशन. मग यामध्ये वेलोसिटीमध्ये बदल येणं म्हणजे चेंज होणं. आणि चेंज होण्यासाठी वेलोसिटी एक वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे चेंज कोणत्या माध्यमातून होऊ शकते? एक तर मॅग्नेट्यूड नाही तर कशाच्या? डायरेक्शनच्या. कारण वेलोसिटी कुठली क्वांटिटी आहे? कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. आणि वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे ती कोणाकोणावर डिपेंड करते? मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन. कोणाकोणावर डिपेंड करते? मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन. याचा अर्थ जर वेलोसिटीचं मॅग्नेट्यूड बदलत असेल किंवा वेलोसिटीची काय बदलत असेल? डायरेक्शन बदलत असेल तर याचा अर्थ त्यामध्ये वेलोसिटीमध्ये काय येत आहे? चेंज येत आहे. समजायला? मग आता आपण हे समजून घेऊ सर्क्युलर मोशनमध्ये जर आपल्या रिसर्चचं म्हणणं असेल की सर्क्युलर मोशन हे एक एक्सलरेटेड मोशन सुद्धा आहे तर मग नक्कीच एक्सलरेशन मोशन करत असेल तर वेलोसिटीमध्ये काय झालं असेल? त्याच्या चेंज येणं गरजेचं आहे.
ओके, मग आपण बघू तर चेंज येतो का, आणि चेंज येण्याचे हेच दोन माध्यम आहेत, मॅग्निट्यूड बदलेल नाही तर काय, किंवा दोन्ही जर बदलत असेल तर याचा अर्थ व्हेलॉसिटी काय होत आहे त्याची चेंज होत आहे, अदरवाईज होईल का नाही. आता आपण इथं समजून घेऊ कसं आहे ते. ठीक आहे, खरं आहे की खोटं आहे ते समजायला. आता यामध्ये बघा पार्टिकल काय करत आहे, ही व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे, पार्टिकल काय करत आहे आपण असं कन्सिडर करू की हा एक पार्टिकल आहे आणि हा काय करत आहे या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज कोणती मोशन करत आहे, शाबास. कुठली मोशन होत आहे, कशी करत आहे तो अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, आता हा पार्टिकल बघा, लेट सपोज आपण म्हणू की या लोकेशनला आहे पार्टिकल. ओके, या लोकेशनला हे याची काय या ठिकाणी रेडियस आहे, काय आहे रेडियस आहे. आता हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना बघा हा पार्टिकल इथून इथपर्यंत गेला, आपण लेट सपोज या पोझिशनला ए मानू, या पोझिशनला काय मानू बी, या पोझिशनला सी आणि याला काय मानू डी पोझिशन मानू. इज दॅट क्लिअर, याला काय मानू आपण डी पोझिशन. समजत आहे का, ठीक आहे. आता बघा पार्टिकल काय करत आहे, इथून इथपर्यंत गेला, इथून इथपर्यंत गेला मोशन करत. ओके, अलॉंग द सर्कम्फरन्स. ओके, आता इथून इथपर्यंत मोशन करत गेला तर आपण एक उदाहरण एक्झाम्पल म्हणून बघत आहोत की त्यानं गेला कितीच्या स्पीडने 10 मीटर पर सेकंद, कितीच्या स्पीडने 10 मीटर पर सेकंद. आणि या स्पीडलाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड. काय म्हणतो, मॅग्निट्यूड. कशाचं मॅग्निट्यूड आहे स्पीड, कशाचं आहे, शाबास. समजायला. मग इथून इथपर्यंत ए टू बी डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी 10 मीटरनी गेला तो पर सेकंदनी. आता बी टू सी परत येत असतानाही आपण काय ऑब्झर्व केलं की याचा स्पीड किती आहे, इथे पण 10 मीटर पर सेकंद. पुन्हा सी टू कुठे आला, तो बी आला, तरी पण याचा स्पीड किती आहे या ठिकाणी 10 मीटर पर सेकंद. आणि डी टू कुठे आला परत, तो गेला आणि तिथे स्पीड किती आहे त्याचा 10 मीटर पर सेकंद. याचा अर्थ ए पासून निघला परत कुठे पोहोचला, तो गेला. बरोबर आहे की नाही. याचा अर्थ त्याला काय केला, एक आपला सर्क्युलर राऊंड काय केला, पूर्ण केला, कंप्लीट केला. सर्क्युलर मोशन 1 राऊंड पूर्ण केला. बट ड्युरिंग दिस 1 राऊंड मला सांगा, या 1 राऊंड पूर्ण करत असताना म्हणजे एक सर्क्युलर मोशन पूर्ण करत असताना त्यानं आपला स्पीड कुठेतरी चेंज केला का, आणि आताच आपण बघितलं स्पीड म्हणजे व्हेलॉसिटीचं काय असते, मॅग्निट्यूड. काय असते, मॅग्निट्यूड. मग याचा अर्थ त्याचं स्पीड चेंज होत नाही म्हणजे मॅग्निट्यूड चेंज व्हायला का कुठेतरी नाहीये, होत आहे का नाहीये. म्हणजे याचा अर्थ मॅग्निट्यूड बदलत नाही आणि व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी असेल तर ती कोणावर डिपेंड करायली, मॅग्निट्यूडवर. बट मॅग्निट्यूड इथं बदलत नाही, याचा अर्थ आपण ते मॅग्निट्यूड काय मानतो इथं, कॉन्स्टंट. कोणतं आहे ते, कॉन्स्टंट मॅग्निट्यूड आहे. बरोबर आहे की नाही. मग जर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल तर व्हेलॉसिटी पण काय राहायला पाहिजे आता, कॉन्स्टंट. आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट याचा अर्थ व्हेलॉसिटी चेंज होत आहे का नाही आहे. मग व्हेलॉसिटी जर चेंज होत नसेल तर आता शिकलो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट काय असते, एक्सलरेशन. बट व्हेलॉसिटी जर चेंजेस होत नसेल तर ते याचा अर्थ एक्सलरेट करत आहे का, तो नाही आहे. समजायला की नाही. व्हेलॉसिटी मध्ये चेंज आला तरच त्याच्याकडे कोणती मोशन येत आहे, एक्सलरेशन. बरोबर आहे की नाही. बट ऍक्च्युली व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड मुळे बदलायली का नाही, कारण मॅग्निट्यूड इच अँड एव्हरी पॉइंट अँड इच अँड एव्हरी टाइम काय राहत आहे त्याचं, कॉन्स्टंट. याचा अर्थ मॅग्निट्यूड कॉन्स्टंट तर व्हेलॉसिटी पण काय राहिली, कॉन्स्टंट. आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट तर त्या ठिकाणी तो एक्सलरेट करत आहे का नाही. आपण कॅल्क्युलसच्या भाषेत जर सांगतो म्हटलं, जर आपण एखाद्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं तर त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचं डिफरन्शिएशन आपल्याला काय मिळते, 0. काय मिळते, 0. याचा अर्थ तो एक्सलरेट करत आहे का तिथं नाहीये. ठीक आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या, बट मला सांगा व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, फक्त तो मॅग्निट्यूडवर डिपेंड आहे का, मग नाहीये. अजून कोणावर डिपेंड आहे या ठिकाणी, डायरेक्शनवर. कोणावर, डायरेक्शन. आता हे बघू आपण की मग त्याची डायरेक्शन बदलत आहे का, कारण मॅग्निट्यूडवर फक्त डिपेंडेबल आहे का व्हेलॉसिटी नाहीये, कारण अजून कोणावर डिपेंड आहे, इज दॅट क्लिअर. मग डायरेक्शनवर डिपेंड आहे. मग यानं जर डायरेक्शन बदलली तर याचा अर्थ त्याची व्हेलॉसिटी सुद्धा काय होत आहे, काय होत आहे, समजायला की नाही. मग आता आपण बघू इथं डायरेक्शन बदलायली का.
आता मी एकदम सुरुवातीच्या लेक्चरमध्ये हे पण सांगितलं होतं की पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन करतो तर या सर्कम्फरन्सच्या अलाउंड त्याच्याकडे एक लिनियर वेलॉसिटी असते. याचा अर्थ त्याची नेहमी टेंडेन्सी काय असते की ते अशी लिनियर वेलॉसिटी मेंटेन करणं. कोणती टेंडेन्सी आहे त्याची? लिनियर वेलॉसिटी मेंटेन करणं. ओके, बट ॲक्च्युली बघा आता तो असा चाललेला असतो. ही त्याची आता मी इथं मॅग्निट्यूडची टर्म काढून घेतो इथं. ठीक आहे, आता तो इथून इकडे चाललेला आहे हे त्याच्याकडे लिनियर वेलॉसिटी आहे. बट ॲक्च्युली कोणीकडे टर्न झाला? तो या बाजूला झाला की नाही? असा चाललेला आहे तो इकडे आला की नाही? ठीक आहे, परत या लोकेशनला असताना त्याची टेंडेन्सी इकडे जाण्याची आहे, बट तो काय झाला? इकडे टर्न झाला का? ठीक आहे, इकडे टेंडेन्सी आहे त्याची, तर तो कुठे टर्न झाला? इकडे झाला. बरोबर आहे की नाही? म्हणजे याची डायरेक्शन ही होती, आता ही झाली. ठीक आहे, आता इकडे ही डायरेक्शन असेल त्याची, आता तो काय झाला? इकडे चेंज झाला, आपली डायरेक्शन झाली की नाही? डायरेक्शन काय झाली त्याची? चेंज झाली. आता मला सांगा प्रत्येक वेळेस त्याची डायरेक्शन काय होत आहे? असा चालला इकडं आला, असा चालला इकडं आला, असा चालला इकडं आला, असा चालला इकडं आला. समजायला की नाही? म्हणजे इच अँड एव्हरी टाइम त्याची डायरेक्शन काय होत आहे? मग मला सांगा जर डायरेक्शन चेंज होत असेल तर वेलॉसिटी ही डायरेक्शनवर पण काय करते? मग डायरेक्शन चेंज होत असेल तर याचा अर्थ वेलॉसिटी सुद्धा काय होत असेल? मग मला सांगा जेव्हा वेलॉसिटी चेंज होते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? काय म्हणतो? व्हेरी व्हेरी गुड. समजायला की नाही? समजायला ना? मग मला सांगा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना त्याच्याकडे ॲक्सलरेटेड मोशन आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही? शाबास. बट कोणामुळे आहे? मॅग्निट्यूडमुळे की डायरेक्शन? शाबास. कोणामुळे आहे? आता प्रश्न तुमच्या डोक्यात हा आला असेल की मग याची डायरेक्शन का चेंज व्हायली? कोणाची डायरेक्शन? हवे कोणाची डायरेक्शन? पार्टिकलची. कोणाची? पार्टिकल मोशन करत आहे ना, मग कोणाची डायरेक्शन? समजलं? मी फिरायलो का येतं? कळायलं ना? समजलं? ठीक आहे, मग या ठिकाणी इथं यामध्ये मला सांगा सर्क्युलर मोशनच्या दरम्यान पार्टिकलकडे कोणती मोशन असली पाहिजे? मग ज्या काही सायंटिस्ट लोकांनी किंवा ज्या काही लोकांनी या मेकॅनिक्सवर काम केलं होतं, ओके, त्यांनी काही चुकीचं मेजरमेंट दिलं का आपल्याला? चुकीचा रिझल्ट दिला का आपल्याला? चुकीचा रिसर्च मांडला का आपल्या पुढे? नाही. समजायलं ना? याचा अर्थ या ठिकाणी हा मोशन कोणती करत आहे सर्क्युलरच्या दरम्यान? कोणती करत आहे? बट कोणामुळे होत आहे एक्सलरेशन? शाबास. कोणामुळे? आवाज कमी नाही झाला पाहिजे. समजलं का? आता आपल्याला समजलं इथपर्यंत पॉइंट? समजलं का? आता आपल्याला दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स समजून घ्यायची आहे. कोणती? दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स. बट दुसरी समजायच्या पहिले त्या पहिल्याच कॅरेक्टरिस्टिक्सला जर समजलं असेल तर ज्या पद्धतीत आपण समजून घेतलं त्याच पद्धतीत इथं लिहून पण घेऊ. कळत आहे तुम्हाला? ठीक आहे, मी इथं लिहून देतो की एक्सलरेटेड मोशन का होत आहे. ओके, ड्यूरिंग सर्क्युलर मोशन a particle perform accelerated motion because काय कारण आहे accelerated? because the direction of particle changes. डायरेक्शन काय व्हायली त्याची? changes because the direction of particle changes, but
मॅग्निट्यूड रिमेन्स काय म्हणत रिमेन्स कॉन्स्टंट. इज दॅट क्लिअर टू ऑल? समजायला का? कळत आहे ना? ठीक आहे, शाबास. आता आपल्याला काय समजून घ्यायचं, ही पहिली कॅरेक्टरिस्टिक झाली. आता काय समजून घ्यायचं आहे आपल्याला? दुसरी कॅरेक्टरिस्टिक. आता फक्त सर्क्युलर मोशनच्या दरम्यान पार्टिकलकडे फक्त एक्सलरेटेडच मोशन आहे का? अजून कुठली मोशन आहे? अजून कुठली आहे? पिरियॉडिक मोशन. कुठली आहे? पिरियॉडिक मोशन. मग आता आपण इथं समजून घेऊ की पिरियॉडिक मोशन काय आहे. काय समजून घेऊ? पिरियॉडिक मोशन काय आहे? हा, पिरियॉडिक मोशन. हा, आता पिरियॉडिक मोशन त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे पिरियॉडिक मोशन कोणाला म्हणायचं. काय माहित पाहिजे? पिरियॉडिक मोशन कोणाला म्हणायचं, कशाला म्हणायचं, समजायला. आता पिरियॉडिक मोशन काय असते? जेव्हा कुठलाही पार्टिकल, काय म्हणायलो, जेव्हा कुठलाही पार्टिकल हे मोशन करत असताना, काय करत असताना, मोशन करत असताना सेम टाइम इंटरवल मध्ये तो आपली मोशन रिपीट करत असेल. काय सांगत आहोत? सेम टाइम इंटरवल मध्ये, सेम टाइम मध्ये आपली मोशन काय करत असेल? रिपीट करत असेल, रिपीट करत असेल आणि रिपीट करत असेल. आणि कशी रिपीट करत असेल? तो त्या ठिकाणी सेम पाथनी. कोणत्या पाथनी? सेम पाथनी. तेव्हा अशा प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन. काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन. तर काय सांगितलं मी? पिरियॉडिक मोशन एक अशी मोशन ज्यामध्ये पार्टिकल सेम पाथनी आपली मोशन सेम टाइम इंटरवलला काय करत असतो? रिपीट करत असतो. अशा मोशनला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन. मी एक कॉमन एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आणि ते कॉमन एक्झाम्पल म्हणजे काय की जसं की आपली अर्थ आहे. का कोण आहे? अर्थ. तर अर्थ जे आहे ते सन भोवती काय होते? अराउंड द सन काय करते? ती मोशन करते. बरोबर आहे की नाही? आता एक आपण असं बघू की सपोज हे आपला सन आहे, ठीक आहे, आणि ही आपली काय इथं अर्थ आहे. ही अर्थ या पद्धतीने सनच्या अबाउट काय करत आहे? मोशन करत आहे. आता इथून निघली अशी या पाथनी गेली अँटी क्लॉकवाईज लेट सपोज इथं पोहोचली. तिनं एक राऊंड पूर्ण केला जवळपास 1 वर्षामध्ये. किती वर्षामध्ये? 1 इयर मध्ये, म्हणजे 365 दिवसात. आता दुसरा राऊंड काय करेल? ती पूर्ण करत असताना सेम पाथनी जाईल ना? याच पाथनी गेली. दुसऱ्या वेळेस काय करेल? याच पाथनी जाईल ना? समजायला की नाही? रिव्हर्स होईल का ती? किंवा पाथ सोडेल का ती? नाही. तर ती त्याच पाथनी काय करत आहे? आपली मोशन आता रिपीट करत आहे. आणि रिपीट केल्यानंतर दुसरा राऊंड किती वेळेमध्ये पूर्ण करेल ती? 1 इयर, म्हणजे 365 डेज. समजलं? आता तिसऱ्या वेळेस काय करेल? सेम पाथला काय करेल? ती फॉलो करेल आणि सेम पाथला फॉलो करून पुन्हा तिसरा राऊंड पण किती वेळेत करेल ती? 1 इयर, 365 डेज. म्हणजे प्रत्येक वेळेस आपला राऊंड तो किंवा प्रत्येक वेळेस आपली मोशन काय करत आहे? ती रिपीट करत आहे. आणि सेम टाइम इंटरवल मध्ये आपली मोशन काय करत आहे? ती रिपीट करत आहे आणि कंप्लीट करत आहे. बरोबर आहे की नाही? मग या प्रकारची मोशन त्याला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन. काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन. मग आपल्या रिसर्चचं म्हणणं आहे की सर्क्युलर मोशन इट इज नॉट ओनली अ एक्सलरेटेड मोशन बट इट इज ऑल्सो अ पिरियॉडिक मोशन. मग जर पिरियॉडिक असेल तर बिलकुल या पद्धतीने झाली पाहिजे. सर्क्युलर मोशन करत असताना त्यानं काय केलं पाहिजे? सेम पाथनी मोशन काय केली पाहिजे? रिपीट केली पाहिजे. आणि फक्त सेम पाथनीच नाही तर सेम टाइम इंटरवल मध्ये मोशन काय केली पाहिजे? त्यानं रिपीट केली पाहिजे. त्यामुळे याला काय म्हणणार आपण मग? पिरियॉडिक मोशन. मग मला सांगा, हे अर्थ आपली अराउंड द सन फिरताना कोणती मोशन करायली? सर्क्युलर मोशन करायली की नाही? बट सर्क्युलर मोशन करताना आपली पाथ याच पाथनी अशी मोशन करायली, म्हणजे पाथ सेम पाथनी सेम ट्रॅजेक्टरीने जाता येते. जात आहे की नाही? आणि सेम ट्रॅजेक्टरीने जात असताना टाइम सुद्धा काय करत आहे? प्रत्येक राऊंडला काय घेत आहे? सेम घेत आहे. मग सर्क्युलर मोशन ही पिरियॉडिक आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही? कोणती मोशन? कोणती मोशन?
सर्क्युलर मोशन मग कोणती मोशन झाली आता? फक्त पिरियडिकच आहे का आता? अजून कोणती आहे? अजून कोणती आहे? समजलं की नाही? एक्सलरेटेड मोशन. इज दॅट क्लिअर? यस. मग आता आपण हे जर कळालं असेल तर इथे लिहून ठेवता. समजायला? ठीक आहे. समजलं इथपर्यंत? घड्याळीचा सेकंद काटा, मिनिट काटा किंवा आपण काय म्हणू आवर हँड. ठीक आहे. ते कोणती मोशन करत आहे? पिरियडिक करते की नाही? सेकंद काटा घेतला 12 पासून टिकटॉक 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 पुन्हा 12ला पोहोचतो. एक राऊंड पूर्ण केला की नाही त्यानं? एक राऊंड पूर्ण करताना मला एक सांगा, त्यानं वेळ किती घेतला? 60 सेकंद. आणि दुसऱ्या राऊंडला काय करेल? त्याच पातळी जाईल की उलटा फिरल असा? त्याच पातळी जाईल. आणि तसाच जात असताना मोशन काय करेल तो? आपली राऊंड किती वेळेत पूर्ण करेल? म्हणजे टाइम इंटरवल काय राहत आहे? सेम राहत आहे. आणि पाथ सुद्धा काय राहत आहे? सेम. आणि मोशनही काय होत आहे? ती रिपीट होत आहे. मग हे पण एक्झाम्पल कशाचं झालं? कशाचं झालं? अडचण आहे का? ठीक आहे. मग इथं लिहून टाकू आपण आता. सर्क्युलर मोशन is an periodic motion. Is an periodic motion as the motion. कशामुळे म्हणत आहोत? As the motion is repeats in same time interval in a same trajectory, in a same path म्हणू किंवा ट्रॅजेक्टरी पण म्हणू शकता. आर यू गेटिंग माय पॉइंट? अरे कळायलं का? नक्की सांगा. मग आपण काय शिकलो? समजून घ्या. काय शिकलो? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. या अशा कॅरेक्टरिस्टिक्स आहे जेव्हा पार्टिकल कोणती मोशन करत आहे? सर्क्युलर मोशन. जेव्हा आपल्याला या पद्धतीने दोन प्रकारच्या मोशन सर्क्युलर मोशनच्या दरम्यान बघायला मिळतात. एक आहे एक्सलरेटेड आणि दुसरी काय आहे? पिरियडिक मोशन. एक्सलरेटेड मोशन कोणामुळे आहे? डायरेक्शन चेंज झाल्यामुळे. ठीक आहे. आणि पिरियडिक मोशन कोणामुळे? तर त्याची मोशन काय होत आहे? रिपीट होत आहे. आणि कशी होत आहे? सेम पाथ मध्ये. म्हणून याला काय म्हणू आपण? पिरियडिक मोशन. काय अडचण आहे का? नाही. ठीक आहे. मग आता हे जे काय आपण सांगितले कॅरेक्टरिस्टिक्स, ते मोस्टली आपण मोशनची जी काही सर्क्युलर मोशनची जी कॅटेगरी आहे कोणती? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे मोशन कन्सिडर करून किंवा अझ्युम करून आपण हे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी डिफाईन केलेले आहे किंवा हे कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेतलेले आहे. कोणत्या मोशनमुळे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमुळे. ठीक आहे. आता हे युनिफॉर्म मोशन काय आणि नॉन युनिफॉर्म मोशन काय हे आपल्याला आता नेक्स्ट याच्यामध्ये बघायचं आहे. कळत आहे का? ठीक आहे. ओके.